पंकज कुंभार साहेब, तुमच्यात हिंमत असेल तर त्या दारू विक्रेत्यावर कारवाई करून दाखवा. आपल्या कर्तव्याशी कुचराई करत करकंब इथं खुलेआम दारूचे अड्डे जोमात सुरू. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात बेकायदेशीर आणि विषारी गावठी दारू प्यायल्यामुळे 22 जणांचा मृत्यू झाल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर, मुंडवा आणि फुगेवाडी भागात हा प्रकार घडला असून दारूत मेन्थनॉल विषारी रसायन आढळल्याचं समोर आलंय. याच पद्धतीनं डुप्लिकेट व गावठी दारूचा मोठ्या प्रमाणात करकंब शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये सुळसुळाट सुटला. मात्र कुंभार साहेब, तुम्ही अजून किती लोकांची मरण्याची वाट बघत बसणार आहात? त्या खुलेआम 24 तास दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करून त्याला तडीपार का करता येत नाहीये, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडलाय. करकंबमधील अनेक भागांमध्ये डुप्लिकेट व गावठी दारूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार मात्र सुरू आहे आणि राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी मात्र हप्ते घेण्यात मग्न आहेत. रॉयल बियर बार अँड परमिट रूम हे खुले देशी दारू 24 तास विकतात. सदरील या विषयाची तक्रार केली असता पंकज कुंभार साहेबांची उडवाउडवीची उत्तर मिळाली, परंतु नकारवही झाला. ना देशी दारू विकायचं बंद झालं. संबंधित प्रशासन यास जाणून बुजून पाठीशी घालत आहेत. जर या डुप्लिकेट आणि गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई केली तर हप्तेरूपी येणारी मलाई खाता येणार नाही, म्हणून या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी पंकज कुंभार साहेब यांच्या डोळ्यांना काळी पट्टी लावली आहे. या पंढरपूर तालुक्यातील 42 खेड्यांमध्ये येऊन कोणत्याही दारू विक्रेत्याची तपासणी केली ना कारवाई केली. महिन्याचे पाकिट घ्यायचे आणि तिथून निघून जायचे, अशी परिस्थिती सध्याला पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची झालेली आहे. सरकारचा कर आणि कायद्याची पायमल्ली करणाऱ्या या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी सर्वत्र होत आहे.